आता खबरो विस्तारान वजरी पेडण्या बिबट्यान फाटल्या 3 म्हयन्यांक 11 पाडकां बोकड्यो खावपाची घडणूक घडल्या। लोकांनी रान विभागाक कंप्लेनी दिल्यात। रान विभागान धाडलेली दोतर येतात पंचनामो करून वयतात। पाडकां बोकड्यो खाल्ल्यात तांकां 5-6 हजारांचें लुकसाण मेळटा। लोक मागतात सापळो लायात, तो अजून मेरेन लायल्लो ना। रान खात्याचो लोकांक गृहीत धरपाचो गचाळ कारभार मिडियाचे नदरेक येयला। आता सरकार कितें करता ते पळोवपाचें। हांगा पाणी दितात अशें वासराक धरले पळय, वासरू आरले म्हणून पळयता जाल्यार वागान धरला। अरे तुम्ही ह्याचेरच सगळे तुमचे उदरनिर्वाह हेचेर तुम्ही गव्हर्नमेंटाची सबसिडी मी तशें कितें घेतला म्हणजे गव्हर्नमेंट स्किमीच्या अंडर गाई घेतले, कामधेनू स्किमी अंडर गाई घेतले। कितले घेतलेले? 20 घेतलेले। आणि ह्या त्या गायी असले पळय तातूंतली हेल्लेली म्हणजे तेंचे तो वासरा जाल्ली पळय ते हेल्ले ह्याच गायींची? हय ह्याच गायींची। ते तुमकां मोठे नुकसाण? हय ते मोठे नुकसाण। कित्याक आतां पळय वासरू जाले जाल्यार आतां गाई 1-1.5 लाख गायची रेट आसा सद्या। वासराक पोसपाक गव्हर्नमेंट पयशे दिता आनी तेच जर वासरा ही आतां आमची वासरां पळय ही आतां अती धाकटी वासरां दोन गाबण आसा। 25 म्हयन्यांनी गाय जाता आणि 5,000-10 हजारांनी दिवन आमकां लॉस न्हते। अर्थातच वजरी देऊळवाड्यावेल्या लोकांनी फॅक्ट सांगतकच ही घडणूक उक्ताडार येयली। तिवूय मिडियान थळाव्यांक प्रश्न विचारल्या उपरांत। हालींच आमी दिवचल वाठारांत बिल्डिंगेर चढून सुण्यान उखलून व्हरतना बिबट्याक दाखयल्लो। फाटोफाट वजरे बिबट्यान बोकडां पाडकां फस्त केल्ल्याची खबर आमकां मेळ्ळी। विशेष म्हटल्यार ह्या वाड्यार 1.5 किलोमिटरांचेर एक शाळा आसा। भुरगीं चलत येतात वयतात। जें बोकडा पाडकांचे बाबतींत घडलां तें निश्पाप भुरग्यांचे बाबतींत घडलें जाल्यार हो विचारच आंगार शिरशिरी उबी करता। 4-5 फूट लांब आसा आनी ते समय फूट दोळ्यांनी पयला तो बिबटो वाघ? ना बिबटो वाघ। बिबटो वाघ पण अंदाजे कितल्या हायटीक आसा तो? हायटीक 3-1 फूट हायट आसतलो आणि लांबीक 1.5 मीटर आसतलो। आता ह्यो जो तुमचो प्रकार जालो कितले दीस आता? 3 म्हयन्यांक हे आता 11वे 3 म्हयने 3 म्हयन्यान 11 तुमची 11 खाल्ले आणि ह्याच्या पयलीं खाल्ले 10-12 खाल्ले। मागीर तुमी ह्या संदर्भात फॉरेस्ट फॉरेस्टाक तेस्तान लेटर सुद्धा केला, त्याने पिंजरो घालपाक 2 फावटी तांकां लेटर दिला पूण अजून काय तेंचे हे ना, पिंजऱ्याचे कितेंच हे ना। आणि हांगाच्यान 1 किलोमिटर प्रायमरी स्कूल आहा। मागीर तेंच्यांनी कितें सांगलें फॉरेस्टान तेणे सांगला की तूं लेटर दी मागीर ते आमी वर हे करता म्हणपाक आणि मागीर त्याच्या उपरांत पिंजरो घालतले सांगला पूण अजून काय घालूंक ना। 10-15 दीस जाले लेटर दिवन। बरं आणि तुम्ही 3 महिन्या पासून जो प्रकार तुमचो चालू आहा पळय ते खाल्ले काय ते तांकां आमी हे करतात न्हू, ते तेंचो मनीस येता पंचनामो करपाक आणि वेटनरी डॉक्टर येता पंचनामो करपाक। म्हणजे फक्त पंचनामा करूनच फक्त गेले? पंचनामो करून गेले आणि कितें ते कंपनीचे 5,000 नाल्यार 6,000 बीन दिता अशें। अजून पर्यंत तेंच्यांनी धरच्या खातीर कितें ना कितेंच करूंक ना। आणि ह्याच्या पयलीं सुद्दां हांवें सांगलेलें पिंजरो घालया म्हणून, कित्याक तो हांगा येता आणि हांगाच्यान एकट्याची बोकडी येयली 3 दीस पयलीं बोकडी येयली आणि आता हे परत आज हे वासरू मारले। म्हणजे तो हांगाच आसा? तर हांगाच आसा। तो येता म्हणटा पळय न्हू, तो कित्या खातीर येता असो आसतलो तेंकां? हांगा वयर कितें बांदलेलें आसा किंवा आतां मोपा एअरपोर्ट जाला त्याच्यामुळे तेचो परिणाम जाला काय? मोपा एअरपोर्ट म्हणजे आतां तांकां रावपाक जागा ना न्हू, जनावरां खंय रावतलीं? मारपाक सरकाराची ताका बंदी आसा। लोकांनी कितें करपाचें? आतां आमची ही टोटल 11 नग जालो, ह्या 2-2.5 म्हयन्यांक 11 नग जालो। आयज आमचो एक गोठो भरतलो आसलो। हय बरोबर। काय 5 आनी 10 हजार दिवन आमकां कांय जायना, ल्हाना शिवाय काय व्हडला जायना। बरोबर। आतां ह्या भुरग्यांची सुद्दां आतां आमकां व्हडली काळजी पडल्या। इस्कॉलान ल्हान भुरगीं आहा, कंपाउंड आहा, कंपाउंडांत तेंच्यांनी हें बांदल्यात काय टॉयलेट बांदल्या। सर आहा इस्कॉलान आसा, समज मुतांक गेलो आनी थंयसून जर येवन भुरग्याक खंयच्या घेवन गेलो कोण जबाबदार ताका? बाकी इस्कॉल आहा, आमकां हें टेन्शन जालां। आतां 10-11 नग जालो म्हणजे एक गोठो आमचो खाली जालो। हय बरोबर। आणि हांगाच्यान गोठो आणि तुमचें घर ना म्हटल्यार 20 मिटराचेर लागींच आहा। आणि हे राती तो दुसरो भाव आमचो 2 वरां 2 राती आसलो हयसर, त्याच्या उपरांत हो खाल्ला।
आमचे हे रातचे 11, 12, 1 जसं 1, 2 जसं असतात, म्हणजे ते धुवपाक असतात, तेका पाणी दिवपाक असतात, सगळं साफ करपाक असतात, त्याच्यानंतर ते घरा वयतात. तरी पूण तो येता. ते सगळो चेडो आमचो थंय वयर आसलो नकत खंय वासरू आराडला म्हण तो वचून न्हाण नेला तो मला वाटेन गेलो. मोठो आहा म्हणजे 7-8च्या उपरांतच नका दिल्लो म्हटल्यार हम्म. असो येता. बरं, तुमचो ह्यो वेवसाय कसलो दुधाचो? दुधाचोच धंदो आमचो. आमच्या घरात नोकरी कोणाक ना, आनी हो जर धंदो ना जाल्यार आमी उपाशी मारपाची पाळी आमची. काय करपाचो? 5,000 10,000 दिवन हेका काय जातालो सांग? ल्हाना शिवाय काय व्हडला जायना. जावंक शकना. बरोबर. मागीर आमी आज पर्यंत ती ल्हानाची व्हडली करून करून आमची आतां ही हो आतां चेडो आमचो आतां 4थी पिडयेचो. म्हणजे आमच्या आजयेचो धंदोच्या फाटल्यान आमी आतां आमच्या बापायन तो सादारण जालो. मागीर आतां आमी रीण काडून काडून गायी घेतले, म्हशी घेतले, वाडयलो धंदो. आतां ही आतां आमची 4थी पिढी. आतां म्हाज्या चेड्याची आतां 4थी पिढी, म्हाजी 3री पिढी. काय हो धंदो आमचो, होच धंदो. आमच्या घरान सर्विशेक कोण ना. रानवटी जनावरांनी गांवांत येवन वासरां, बोकडां आनी सुणी खावपाचे प्रकार हिसपाप भायर वाडल्यात. तेका लोक रानमारी करपी बिल्डर लॉबी आनी ही लॉबी सांबाळपी राजकारणी तितले जबाबदार. बिल्डर राजकारण्यांची बोल्सां भरतात, पूण गांवांतल्या निश्पाप सुणी, पाडकां, बोकड्यांचो जीव वयता तेचें कितें? काय लुकसाण भरपाय दिली काय निभावतलें अशें रान खात्या बरोबर सरकाराकय दिसता? काय शाळेंतल्या भुरग्यांचे बाबतींत कितें बरें वायट घडटकच सरकाराक जाग येतली? थळाव्या बरोबर आमचो प्रतिनिधी विनोद मेथरान केल्ली प्रश्नोत्तरी आयकल्या उपरांत रान खात्याचो मंत्री ह्या नात्यान विश्वजीत राणे दखल घेतलो अशें आमकां दिसता.